आणि मी या ठिकाणी प्राचार्य शिर्के सरांना पाचारण करतो की त्यांनी सन्माननीय हेडा सरांची ओळख आमच्या विद्यार्थ्यांना करून द्यावी. सत्रांमागून सत्र सातत्याने होत आहेत आणि नवनवीन वक्ते आपलं प्रबोधन करतायत. त्यातलं आताचं सत्र विशेषतः आमचे मित्र निलेशजी हे आज इथे उपस्थित आहेत आपल्यासमोर. एक अगदी अत्यंत तरुण कार्यकर्ता, ज्याला मुळात एखादी गोष्ट करत असताना ती मनापासून केली पाहिजे आणि त्याच्यासाठी ती करत असताना फक्त अकॅडमिक स्वरूपाने नाही, अभ्यासाच्या म्हणजे पुस्तकी स्वरूपात नको, तर ती जरा अधिक लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे. ही जी मनोवृत्ती सुरुवातीपासून, म्हणजे आम्ही निलेशला जर पहिल्यांदा भेटलो असतो ना, तर आपली जी म्हटलं ना की आपण स्टडी टूर काढत असतो, तर मेंढा लेखात आम्हाला निलेशची भेट झाली आमची. आणि काय हे तू तर सहज तर मेंढा लेखा हे गाव तुम्हाला सांगितलं गेलं की आता अलीकडच्या काळामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन त्यानंतर ग्रामदानी गाव वगैरे या सगळ्या अंगाने मेंढालेखा हे गाव प्रसिद्ध आहे. त्या गावामध्ये आमच्या गावात आम्ही सरकार ही जी चळवळ ज्यांनी सुरू केली, मोहन हिराबाई हिरालाल, ते त्यांचे मार्गदर्शक राहिलेत, प्रेरक राहिलेत, मेंटर राहिलेत. आणि तिथे आम्ही बघतोय की निलेशसारखा एक तरुण कार्यकर्ता आमच्या भेटीच्या दरम्यान आम्हाला गवसतो आणि सुदैवाने परतीचा प्रवासी निलेशसोबत आमचा होतोय. कारण आम्ही त्या दिवशी परतीला निघालो होतो आणि निलेशने आमच्यासोबत एवढं एन्जॉय केलं, कारण आम्ही मार्कंडा देवस्थानामध्ये छान वैनगंगेच्या काठावर तिथे नदीत सळ्याच्या खोऱ्यात स्वयंपाक वगैरे, आणि तो निलेश एन्जॉय करतोय. तेव्हाच निलेश आम्हाला आठवतो. विशेषत्वाने हे लक्षात घ्या की MSc सारखं एक डिग्री म्हणजे सायन्समधली डिग्री, पण सोशल वर्कमध्ये असलेला एक इंटरेस्ट, आणि तो इंटरेस्ट अत्यंत चांगला जागता ठेवून जैवविविधता काय असते, म्हणजे भारतातलं जे जैवविविधता नोंदवही जी नोंदवल्या गेली की नाही, जैवविविधता नोंदवही म्हणजे ही सगळी जी जैविक रचना असते, तर त्या जंगलामधची इकोसिस्टीम काय आहे, त्या गावाची इकोसिस्टीम काय आहे, अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे मग ते अगदी वनस्पती म्हणजे वृक्ष वगैरे हे सगळे, तर अगदी जलचरांपर्यंत वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची नोंद जर भारतात कुठे घेतल्या गेली असेल, ज्या मोजक्या गावांमध्ये पहिल्यांदा घेतल्या गेली, मला वाटतं निलेश पहिलं गावच ना मेंढालेखा, मेंढालेखा गावाचं बायोडायव्हर्सिटी रजिस्टर लिहिण्याचं श्रेय निलेशकडे जातं, हे लक्षात घ्या. म्हणजे त्याला खूप वेगळा अर्थ आहे बरं. म्हणजे त्याच्या आधारावरच पुढे मग मग कायदा वगैरे जो काही आला ना, तर त्याचं जे बेसिस आहे ते निलेश आहे. म्हणून आम्हाला जास्त आनंद वाटतो. फिशरीज सायन्समध्ये PhD करणं वगैरे, त्याच्याही वेळेस ते लोकांमध्ये जाऊन समजून घेऊन करणं, असं नाही. म्हणजे मला नेहमीच जो विशेष आदर वाटतो ना की PhD करायची ना, तर मग ते लोकांमध्ये जाऊन काहीतरी घडलं पाहिजे, त्यातला निलेश. फिशरीज सायन्स करता करता तिथल्या कोळ्यांशी दोस्ती करता करता हे जाणवलं की नदीचं अडाण नदीचं अस्तित्वच धोक्यात येत आहे. म्हणजे आता आओ नदी को जाने वगैरे अशासारख्या मोहिमा सुरू झाल्यात, परंतु त्याची जाणीव निलेशला लवकर झाली. त्या कोळी बांधवांसोबतची चर्चा करता करता मग अगदी डॉक्टर राजेंद्र सिंगांना बोलावणं, त्याच्यानंतर तिथे नदी परिषद घेणं वगैरे, या सगळ्या याच्यामध्ये आम्ही कायम अशा पद्धतीने सोबत राहत आलो. आणि म्हणून मला निलेश अधिक भावतो. कारण करताय ना काम, तर मग ते असं मनापासून करत राहणं. कुठल्या फेलोशिप सुद्धा, आंतरराष्ट्रीय फेलोशिप, मला वाटतं फोर्डची आहे, फोर्ड फाउंडेशनची फेलोशिप सुद्धा, आणि ही फेलोशिप साधी नसते बरं, अशा फेलोशिप साध्या नसतात, हे लक्षात घ्या. म्हणून हे दिव्य असतं, दिव्य. परंतु मुळात काम असलं ना की त्या फेलोशिप मागे धावत येतात, त्यातला निलेश. तर अशा अंगाने निलेशचं काय बऱ्याच गोष्टी बोलता येतील. वृत्तपत्रांमधून सातत्याने लिहिणं, आणि ते लिहिणं असं की लोकांना भावेल असं, सामान्य जणांना समजेल असं,
तर पर्यावरणाच्या अनुषंगाने निलेशचं लिखाणही खूप चांगलं आहे, हे आम्हाला विशेष जाणवतं. सगळेच लेख निलेशचे माझ्या संग्रही आहेत. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरे पाहुणे आपल्यासोबत आहेत, ॲडव्होकेट बालाजी येरावार. तर तुम्ही ऐकलं असेल की निम्न पैनगंगा धरण वगैरे त्या भागात, तर ह्या धरणालाच डुबवून टाकलं यांनी. ते डुबवणं फार महत्त्वाचं होतं. त्यावेळेस अविनाशजींची वगैरे फार महत्त्वाची भूमिका लोकमतच्या अंगाने राहिली, कारण त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचंही काम अविनाशजींनी त्यावेळेस केलेलं आहे. पण बालाजी ॲडव्होकेट बालाजी येरावारांनी त्यांचं निम्न पैनगंगा धरण संघर्ष समिती आणि प्रल्हाद पाटील जगताप आणि गावंडे सर, हां, या लोकांनी हे आंदोलन उभं केलं. आणि मलाही सांगायला पुन्हा आनंद वाटतो की त्याचा अभ्यास दरणे सरांनी सायकल यात्रेच्या माध्यमातून त्या काळामध्ये केला. त्या आंदोलनामध्ये हवा भरणे हे पण काम. म्हणजे आपण जेव्हा ह्या सगळ्या लोकांच्या सोबत म्हणजे आम्हाला विशेष आनंद हा असतो की आपण कुठे ना कुठेतरी निमित्ताने जुळल्या गेलो आहे या लोकांशी. आम्हाला आमचा स्वार्थ आहे बरं त्या सगळ्या याच्यामध्ये, की आम्हाला आनंद वाटतो की तुम्ही जी काही भूमिका घेतली आहे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून, तर ती घेणं आणि त्याच्यासाठी निलेशनी पण त्यांना मदत करणं. कारण अडाण नदी आणि त्याचा जो उगम वगैरे आणि त्या अंगाने निलेशची आणि बालाजींची जी काही भेट झाली, तर ही सगळी मंडळी पर्यावरणाच्या अंगाने नुसते बोलके सुधारक नाहीत, तर हे करते सुधारक आहेत. म्हणून या लोकांचा आपण तेवढा सन्मान राखला पाहिजे, केला पाहिजे, त्यांना ऐकलं पाहिजे. निलेशजी, आदरणीय शिर्के सर, आमचे मित्र ॲडव्होकेट येरावार सर, ज्येष्ठ पत्रकार अविनाशजी दुबे सर, धर्मे सर आणि सर्व उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित गांधी, नेहरू, विनोबा यांच्या विचारांची काय अनिवार्यता आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, ते पर्यावरण असेल, राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल. कारण हे तीन जे आहेत व्यक्ती, ह्या भारतीय इतिहासामधल्या अशा व्यक्ती आहेत की त्यांनी पुढचा विचार केलेला आहे. जे सामान्य लोक आपल्या काळासोबत जगतात असं म्हणतात, आणि जी काही फार वेगळ्या प्रकारची माणसं असतात ती पुढचा काळ बघतात. येणारा काळाचं त्यांना लक्षात येते की काय होणार आहे आणि कशा प्रकारचा विचार करायला पाहिजे. त्या दृष्टीने या तीन लोकांचं फार महत्त्वाचा रोल हा फक्त भारतीय माणसात नाही तर पूर्ण जगामध्ये आहे. आणि त्या बाबतीत पर्यावरणाबद्दल काय त्यांची भूमिका होती, आणि पर्यावरणीय आणीबाणी हा शब्द वापरला आहे. हा शब्द फार नवीन आहे, त्याला क्लायमेट इमर्जन्सी म्हणतात. तो शब्द तुमच्या कॉलेजने वापरावा ह्याचंच मला आधी तर खूप आश्चर्य वाटलं. म्हटलं अरे हा शब्द, कारण गेल्या महिन्यामध्ये ग्लासगो शहरामध्ये इंग्लंडमध्ये संयुक्त राष्ट्रांची परिषद झाली. त्या परिषदेमध्ये वातावरणातील बदलाच्या बाबतीत अनेक गोष्टी झाल्या. तर त्या परिषदेमध्ये हा क्लायमेट क्रायसिस किंवा क्लायमेट इमर्जन्सी किंवा एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी हा शब्द पहिल्यांदा खूप चलनात आणला गेला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या परिषदेमध्ये सुद्धा अनेक सत्र मी अटेंड केले, ऑनलाईन अटेंड केले. तर त्याच्यामध्ये जागोजागी आपल्याला गांधीच्या विचाराची अनिवार्यता जाणवत होती. आणि हे म्हणजे जागतिक स्तरावरचं मी तुम्हाला सांगतो आहे. मी जवळजवळ 18 तास अटेंड केले. 18 तास त्या दरम्यान 12 दिवसाची ती परिषद होती. तर त्याच्यामध्ये जागोजागी आपल्याला गांधीजी किती द्रष्टे होते पर्यावरणाच्या बाबतीत हे वारंवार जाणवत राहिलं. पुढे जायच्या आधी आपण एक थोडंसं टेक्निकली समजून घ्यायला पाहिजे की पर्यावरणीय आणीबाणी म्हणजे काय. आपल्याला आणीबाणी हा शब्द माहीत आहे ना, की काहीतरी वाईट जेव्हा घडते तेव्हाचा जो काळ असतो तो आणीबाणीचा काळ असतो. युद्ध सुरू आहे समजा, तो आणीबाणीचा काळ आहे. काय होणार आहे काही माहीत नाही आहे. तर पर्यावरणीय आणीबाणी काय भानगड आहे हे आपण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे.
तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की मानव जातीचा जो उगम आहे तो आफ्रिकेमध्ये झाला. साधारणतः 25 ते 30 लाख वर्षांआधी पहिला माणूस होमो सेपियन सेपियन ज्याला आपण म्हणतो तो आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशामध्ये उगम पावला. आणि मग तिथून ते सगळे मानव जगभरामध्ये विस्थापित व्हायला लागले. भारतामध्ये पहिला मानवाचा जो जथ्था आला तो साधारणतः 70,000 वर्षांआधी इथे आला आणि मग ते इथल्या मातीमध्ये रुळून गेले. सुरुवातीचा जो मानव होता तो कसा होता? हंटर गॅदरर्स ज्याला म्हणतात, की भटकंती करणे, शिकार करणे आणि अन्न गोळा करणे, अशा पद्धतीने तो आपलं जीवन हे करायचं. काय असते की नैसर्गिक संसाधनं जे आपण म्हणतो सगळे नैसर्गिक संसाधनं आले त्याच्यामध्ये, अगदी आपण जे खातो ते अन्न असो की सगळ्या गोष्टी, ह्या माणसाच्या वापराच्या 5 पद्धती सांगितल्या गेलेल्या आहेत. की 5 पद्धतीने मानव हा आपल्या पूर्ण ऐतिहासिक काळामध्ये नैसर्गिक संसाधनं वापरत आलेलं आहे. पहिला जो मोड आहे किंवा पहिली जी पद्धती आहे त्या पद्धतीला म्हणतात हंटिंग अँड गॅदरिंग, म्हणजे भटकणे आणि अन्न गोळा करणे. दुसरी जी पद्धत आहे तिला म्हणतात इंग्रजीमध्ये नोमॅडिक पॅस्टोरलिझम, म्हणजे भटकंती करून चराई करणे. हा सेकंड स्टेज माणसाची ज्या उत्क्रांतीच्या दरम्यान. तिसऱ्यामध्ये ज्याला म्हणतात शिफ्टिंग कल्टिवेशन, झूम ॲग्रिकल्चर, म्हणजे एका ठिकाणी जंगलाचा तुकडा जाळायचा, तिथे या वर्षी शेती करायची, पुढच्या वर्षी ते सोडून द्यायचं, दुसरा तुकडा जाळायचा, ह्याला शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतात. चौथं जे आहे ते सेटल्ड ॲग्रिकल्चर, म्हणजे आता आम्ही बसलो आहोत, गावं वसवली आहे आणि शेती करतो आहोत. आणि शेवटचा जो आहे माणसाचा जगण्याची पद्धती ती इंडस्ट्रीयल मोड, म्हणजे अगदी मोठ्या मोठ्या फॅक्टरीज टाकणे, आणि तो सध्या आपण ज्या मोडमध्ये आहे. या 5ही पद्धतीचा तुम्ही जर विचार केला तर या 5ही पद्धतीमध्ये आपण पर्यावरणावरचा आपला ताण वाढवत जातो. म्हणजे हंटर गॅदरर्सचा काही ताण नसतो पर्यावरणावर, ते भटकतात दिवसभर, जे काही मिळालं ते खायचं आणि राहायचं, काही फारसा ताण नाही आहे. भटकंती करून चराई करणे, थोडा वाढलेला आहे. नंतर ॲग्रिकल्चर आलं आणि की थोडासा ताण वाढलेला आहे, कारण की आपण हॅबिटॅटला परिवर्तन करतो, म्हणजे अधिवास जे असतात प्राण्यांचे ते बदलतो आहे, जंगलाचं रूपांतर शेतीमध्ये करतो, म्हणजे थोडासा ताण वाढला. आणि शेवटी इंडस्ट्रीयल मोडमध्ये तर प्रचंड ताण वाढतो, प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषण होते आणि हे सगळ्या गोष्टी होतात. तर ह्या 5 ज्या गोष्टी आहेत ह्या माणसाच्या पूर्ण इतिहासामध्ये आपल्याला बघायला मिळतात. साधारणतः 300 वर्षाआधी एक घटना घडली युरोपमध्ये खास करून, ती आहे की औद्योगिक क्रांतीचं वारं सुरू झालं पहिल्यांदा 300 वर्षात. त्या 300 वर्षाच्या आधी जर तुम्ही विचार केलात पर्यावरणावरचा इम्पॅक्ट माणसाचा, तो फार नगण्य आहे, नाहीच्या बरोबर आहे. पण 300 वर्षाआधी अचानक नाही, सिस्टमॅटिक पद्धतीने युरोपमध्ये खास करून इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि माणसाने पहिल्यांदा फॉसिल फ्युएल ज्याला म्हणतात किंवा जीवाश्म इंधन, त्याच्यामध्ये कोळसा, दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅसेस यांचा उपयोग होतो, हे मोठ्या प्रमाणावर काढायला लागले आणि त्याला जाळायला लागले साधारणतः 300 वर्षाआधी. आणि हे जेव्हा आपण जाळतो मोठ्या प्रमाणावर, खास करून दगडी कोळसा, तेव्हा ते हरित वायू नावाचे वायू उत्सर्जित करतात. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड खास करून समावेश होतो, नायट्रस ऑक्साईडचाही समावेश होतो, मिथेनचा समावेश होतो. आता हे वायू मोठ्या प्रमाणावर वातावरणामध्ये साठायला लागलेले आहेत, मोठ्या प्रमाणात. म्हणजे गेल्या 2 लाख वर्षांचा जर आपण कार्बन किती आहे हवेमध्ये त्याचा जर हिशोब केला तर आज सगळ्यात जास्त आहे पृथ्वीच्या इतिहासामध्ये. 2 लाख वर्षाच्या कालावधीमध्ये आज कार्बन डायऑक्साईड सगळ्यात जास्त आहे. आणि हे कशामुळे झालं? फॉसिल फ्युएलच्या जाळण्यामुळे किंवा जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे. आणि हे सगळ्यात आधी सुरू केलं श्रीमंत राष्ट्रांनी, याच्यामध्ये गरीब राष्ट्रांनी काहीही फारसं केलेलं नाही आहे. श्रीमंत राष्ट्रांमध्ये मग अमेरिका खास करून, रशिया आणि मग युरोपियन राष्ट्र जितके आहेत हे सगळ्यात जास्त यांनी कार्बनचं उत्सर्जन करायला सुरुवात केलं. आता हे वायू काय करतात? ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड चाललं आहे तर काय होतं त्यामुळे? तर हे वायू काय करतात, हरित वायू ज्यांना म्हणतो आपण, हे पृथ्वीचं तापमान वाढवतात हळूहळू. आज म्हणजे 300 वर्षाचा जर विचार केला तर 300 वर्षाआधी जे तापमान होतं त्यापेक्षा आज 1.2 डिग्रीने पृथ्वीचं तापमान वाढलेलं आहे.
तुम्ही म्हणसाल की 1.2 डिग्रीनं काय होते ना, ठीक आहे वाढू द्या ना, काय फरक पडतोय. पण 1.2 डिग्रीने फार मोठा फरक पडतो. म्हणजे आज जे आपण बघतोय की निसर्गाचं चक्र फार बिघडलेलं आहे. मान्सून तुम्ही बघा 2-3 वर्षापासून त्याचं चक्र पूर्णपणे बिघडलेलं आहे. म्हणजे अतिशय जास्त पाऊस किंवा अतिशय कमी पाऊस याच्या खूप घटनांमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते आहे. तर हे काही ठिकाणी दुष्काळ पडतोय, काही ठिकाणी हे चक्रच पूर्ण बिघडलं आहे. हे सगळं होत असताना प्रश्न असा निर्माण होतो की हे असं का घडते आहे, माणूस असा का वागतोय. तर याचं जे मूळ आहे ते आपल्या दृष्टिकोनामध्ये आहे. आपला दृष्टिकोन काय असतो ना, आपला दृष्टिकोन एखाद्या चष्म्याप्रमाणे असतो की त्याच्यामधून आपण जगाला बघतो आणि ठरवतो की अरे हे जग असं असं आहे. आणि तो जो चष्मा आहे तो आपल्याला आपल्या वाचनातून, आपल्यावर झालेल्या संस्कारातून, आपल्या फॅमिलीतून तो चष्मा तयार होतो. तो ती खूप चांगली गोष्ट आहे की तुमचा जो चष्मा आता तयार होतोय तो खूप चांगला तयार होतोय. गांधी विचार आणि विनोबा विचार यांच्या पठडीत तुम्ही तयार होत आहेत, याचा अर्थ तुमचा दृष्टिकोन हा चांगला दृष्टिकोन तयार होतोय. तर हा जो दृष्टिकोन आहे आपला निसर्गाकडे बघण्याचा, ह्याच्यामध्ये याचं मूळ आहे. तो दृष्टिकोन काय आहे, तर तो दृष्टिकोन साधारणतः 400 वर्षांआधी युरोपमध्ये तयार झाला. जेव्हा ज्याला आपण म्हणतो की 400 वर्षाआधी एक माणसाने क्रांती केली, सायंटिफिक रिव्होल्युशन ज्याला म्हणतात, वैज्ञानिक क्रांती. 400 वर्षाच्या आधी फार वैज्ञानिक क्रांती झाली नव्हती, पण 400 वर्षाआधी आपण ठरवलं की नाही, आम्ही या निसर्गाचा शोध किंवा आमची जी प्रगती आहे ती वैज्ञानिक मार्गाने करू. तर 400 वर्षाआधी वैज्ञानिक प्रगती झाल्यानंतर लोकांचा दृष्टिकोन हा बनला की माणूस हा निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. चक्क त्या काळच्या विचारवंतांनी पेपर्स लिहिले की माणूस हा जास्त समजदार आहे. अनेकदा विचारवंत चुका करतात बरं, गमतीशीर इतिहासामध्ये चुका करतात. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा युरोपातल्या अनेकांनी पेपर्स लिहिले की भारतामध्ये लोकशाही नांदू शकत नाही, कारण त्याचं 2 कारणं त्यांनी दिले की भारत हा फार गरीब देश आहे आणि दुसरं म्हणजे शिक्षण नाही आहे इथे. त्यामुळे गरीब देश जर असतील आणि शिक्षण नसेल तर हुकुमशाहीची शक्यता जास्त असते, असं लिहिलं असतं सोशल सायंटिस्टनी. पण आज बघतोय आपण की लोकशाही नांदलीच नाही तर खूप मजबूतही झालेली आहे भारतामध्ये. तर अशा गोष्टी. आणखी एक सायन्समध्ये गमतीशीर गोष्ट होती की न्यूटनने सगळे शोध वगैरे लावले आणि साधारणतः आईन्स्टाईनची थिअरी येण्याच्या आधी एक मोठी कॉन्फरन्स झाली इंग्लंडमध्ये. सगळे टॉपचे सायंटिस्ट आले आणि त्यांनी म्हटलं की आता आपल्याला सगळं कळलं आहे, विश्वाचे सगळे जे नियम आहेत ते आपल्याला सगळे कळले आहेत, त्याच्यामुळे आता आपण फिजिक्सला बंद करून टाकलं तरी काही हरकत नाही. आणि दुसऱ्याच वर्षी आईन्स्टाईननं सापेक्षतावादाचा सिद्धांत दिला आणि अनेक शास्त्र त्याच्यातून उगम पावले. मग ते क्वांटम मेकॅनिक्स असो की आणखी काय, म्हणजे हे सगळं अगाध आहे ना. त्याच्यामुळे माणसाचा हा जो दृष्टिकोन आहे की मी निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं मूळ आहे. दुसरं मूळ कशामध्ये आहे, दुसरं मूळ आहे की विकास कशामध्ये आपण मोजतो. आपण आज जो विकास मोजतो आपला सगळा तो GDP मध्ये मोजतो ना. म्हणजे GDP म्हणजे किती वस्तू आपण उत्पादित करतोय आणि किती वापरतोय. ज्याची GDP चांगली तो श्रीमंत. हा जो GDP बेस विचार आहे आपला विकासाच्या बाबतीतला, आणि भारताचाही तोच आहे. म्हणजे आपण पूर्णतः युरोपियन पद्धतीने विकास करतोय. आपल्याकडे मॉडेल काय आहे सध्या भारतासमोर, तर युरोपियन बेसिकली मॉडेल आहे. त्याच्यामुळे औद्योगिक क्रांतीनंतर हे सगळं जगामध्ये व्हायला लागलं आणि मोठ्या प्रमाणावर मग ऊर्जेची गरज भासायला लागली. कारण तुम्हाला काहीही करायचं आहे, विकास करायचा आहे, रस्ता बनवायचा आहे, प्रत्येक गोष्टीसाठी ऊर्जा लागणार आहे. आणि जेव्हा जेव्हा ऊर्जा तयार होणार आहे तेव्हा हरित वायू तयार होणार आहे. त्याच्यामुळे आज आपण ह्या सगळ्या क्लायमेट इमर्जन्सी ज्याला आपण म्हणतो की वातावरणातील आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आज आपण पोहोचलो आहे. आणि जो पॅरिसमध्ये करार झाला होता पर्यावरणाच्या बाबतीतला, त्याच्यामध्ये म्हटलं आहे की सगळ्या देशांनी, भारताला सुद्धा त्याच्यामध्ये हे आहे की 1.5 डिग्रीच्या वर आम्ही तापमान जाऊ देणार नाही. पण मी जो अभ्यास केला त्याच्यामुळे असं जाणवते की असं होऊ शकत नाही. पुढच्या 5 वर्षामध्येच 1.5 डिग्रीपर्यंत आपण पोहोचणार आहोत. आणि 1.5 डिग्रीपर्यंत जेव्हा आपण पोहोचू ना तेव्हा जी परिस्थिती ही भीषण असणार आहे. खास करून आत्तापासूनच. म्हणजे आता तुम्ही सायक्लॉन जे चक्रीवादळ येतात
त्यांचं जर तुम्ही प्रमाण बघितलं मागच्या 5 वर्षातलं तर ते प्रचंड वाढलेलं आहे. आणि जे खास करून छोटे देश आहेत, आयलँड कंट्रीज ज्यांना म्हणतात, की बेटांचे जे देश आहेत, छोटे छोटे अगदी छोटे देश आहेत, म्हणजे यवतमाळ जिल्हा एवढे देश बरेचसे आहेत, त्यांची तर परिस्थिती एवढी खराब आहे की त्यांना तर म्हणजे एक चक्रीवादळ संपलं की दुसरं सुरू होते. तर हे यालाच म्हणतात क्लायमेट इमर्जन्सी किंवा पर्यावरणातील आणीबाणी. आणि ह्या आणीबाणीच्या काळामध्ये गांधीजीचं काय योगदान त्यांच्या विचारांचं आहे, तर तो आपल्याला आता थोडासा विचार करायचा आहे. आणीबाणीमध्ये आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट आहे क्लायमेट इमर्जन्सीमध्ये, ते आहे जैवविविधतेचा ऱ्हास. जैवविविधता म्हणजे आपल्या आसपास असलेले पशु पक्षी प्राणी वनस्पती सगळं काही. साधारणतः आजच्या घडीला आपल्याला 80 लाख एवढ्या प्रजाती माहिती आहेत. एवढ्या प्रजातींना आपण नावं दिली आहे, सायंटिफिक नेम दिले 80 लाख प्रजातींना. आणि साधारणतः शास्त्रज्ञ म्हणतात की 1.2 करोड प्रजाती असायला पाहिजे पृथ्वीवर, असतील जे अभ्यास झाले आहेत. त्यामधले आत्ताच आपण 10 लाख प्रजाती ह्या गमावून बसलो आहे. 10 लाख. चित्ता आहे का भारतामध्ये? आहे काय चित्ता भारतामध्ये? आहे काय? नाही. पण होता काय आधी? होता ना. जुनी एक बजाजची गाडी यायची, फटफटी म्हणायची त्यांना, तर चेतक. त्याच्या ॲडव्हर्टाईजमध्ये जो चित्ता वापरला गेला होता तो शेवटचा होता. तो म्हणजे वार्धक्यानं मारला, तो पाळीव होता, विशेष म्हणजे पाळीव चित्ता. आणि त्याच्यानंतर चित्ता संपला. आणि आता आपण म्हणतोय की आपण इंट्रोड्यूस करूया चित्ता. तुम्ही इंट्रोड्यूस करणार आफ्रिकेमधून चित्ता भारतामध्ये, पण त्या चित्त्यासाठी जशा प्रकारचं वातावरण, ते थोडी इम्पोर्ट करणार आहे ना. ते कुठे आहे? चित्त्याला जंगल नाही पाहिजे. चित्ता हा जंगलातला प्राणी नाही आहे. चित्ता हा ग्रासलँडचा प्राणी आहे. कारण तो धावेल तर मध्ये झाड नाही आलं पाहिजे ना, है ना. थोडंसं लॉजिक आहे, सिंपल. तो धावून शिकार करतो ना. तो जंगलामध्ये असता तर वाघ हा ठीक आहे, जंगलातला प्राणी आहे. ग्रासलँड कुठे शिल्लक आहे? गायरान कुठे आहे आपल्याकडे शिल्लक? त्याच्यामुळे आत्ता जरी त्याला इंट्रोड्यूस केलं तर त्याचा काही फायदा होणार नाही ना. त्याच्यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास ही खूप मोठी गोष्ट आहे. आता चित्ता म्हणजे खूप मॅग्निफिसंट ॲनिमल, म्हणजे खूप चांगला आहे, ते सगळेजण त्याला ओळखतात. पण अशा अनेक माशांच्या प्रजाती आहेत, अगदी अडाण नदीमध्ये सुद्धा ना. अडाण नदीमध्ये ती जी वायर म्हणतात तिला, ईल नावाचा मासा असतो एक सापासारखा, तो मी गेल्या 20 वर्षामध्ये बघितलाच नाही. 20 वर्ष आधी मी पहिल्यांदा तो नोटिफाय केलं होतं माझ्या PhD मध्ये. त्याच्यानंतर तो सापडला नाही. अशा कितीक प्रजाती असतील, फुलपाखरांच्या असो. म्हणजे तर हा जो जैवविविधतेचा ऱ्हास आहे हा फार वेगाने होतो आहे. या परिप्रेक्ष्यामध्ये गांधीजींच्या विचारांचं काय मत? मी गांधी विचारांचा फार मोठा अभ्यासक नाही आहे, मला तुमच्या एवढंच कळते. पण एक कॉमन सेन्स म्हणून जेव्हा आपण गांधीजींचा विचार करतो तेव्हा पहिलं मला जर काही तत्व त्याच्यामधलं आढळत असेल तर ते आहे अहिंसेचं तत्व. अहिंसा ही फार अलीकडची गोष्ट आहे बरं, फार जुनी गोष्ट नाही आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाभारतामध्ये अहिंसा हा शब्द फक्त एकदाच आलेला आहे, एवढ्या मोठ्या महाभारतामध्ये. याचा अर्थ काय तो शब्दच नाही, एकदा आलेला आहे. याचा अर्थ ती अहिंसा वगैरेचे तत्व आपल्याकडे काही नव्हते मानव जातीमध्ये. हे खास करून अहिंसेचं तत्व हे बुद्धानंतर आलं, बुद्ध आणि महावीरानंतर, असं मला वाटते. म्हणजे बुद्धांचं आणि गांधीजीचं काय मोठं योगदान आहे ते आहे अहिंसा. बेसिक जर काही कशाच्या भोवती तुम्हाला हे करायचं, कारण ते प्रचंड आग्रही होते अहिंसेबद्दल. नाही, ते चौराचौरीच्या हत्या करण्यानंतर त्यांनी आंदोलन मागं घेऊन टाकलं. नाही, अहिंसे के साथ में तडजोड नाही करणार. तर हे तत्व बुद्धा आणि महावीर सुद्धा मोठ्या प्रमाणावर, आणि महात्मा गांधी या तिघांचं पहिलं तत्व जर काही असेल. कारण बुद्धा आणि गांधी मला वाटते मानव जातीमधले सगळ्यात मोठे इकॉलॉजिस्ट होते. यांनी, कारण बुद्धाच्या जीवनाचे पूर्ण संदर्भ तुम्ही बघा. बुद्धांचा जन्म जो आहे तो आदिवासींची देवी लुंबिनी हिला समर्पित असलेल्या देवराईमध्ये झाला. ती देवराई होती. त्याच्यानंतर त्यांना जे बुद्धत्व प्राप्त झालं ते पिंपळाच्या झाडाखाली. पिंपळाच्या झाडांचे जे आहेत ते फायकस फॅमिली आम्ही त्यांना म्हणतो. पिंपळाची झाडं जी असतात तर पिंपळ, वड, त्याच्यामध्ये हे सगळे झाडं आहेत ना, याला आम्ही इकॉलॉजीमध्ये की स्टोन स्पेसीज म्हणतो. की स्टोन स्पेसीज म्हणजे अशा प्रजाती ज्या
ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अनेक दुसऱ्या प्रजाती अवलंबून असतात, याला म्हणतात की स्टोन स्पेसिस. तर वडा पिंपळाच्या झाडाचं वैशिष्ट्य काय की ह्या झाडांना वर्षभर फळं येतात. म्हणजे फळांची जी झाडं असतात त्यांना एका विशिष्ट सीझनमध्ये फळ येत असतं, बरोबर आहे. आंब्याचे तर वर्षभर येतात का आंबे? नाही. पण वडा पिंपळांची झाडं ही अशी झाडं आहेत, जगभरामध्ये 600 प्रजाती आहे त्याच्या जगभरामध्ये, की त्यांना वर्षभर फळं येतात. म्हणजे फळांवर अवलंबून असणारे जितके काही प्राणी असतील त्यांची सोय झाली ना त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही बघा, वडा आणि पिंपळाची झाडं अगदी अगदी भारतापासून तर आफ्रिकेपर्यंत सगळीकडे प्रोटेक्ट केली जातात. आफ्रिकेमध्ये सुद्धा वडा पिंपळाची झाडं तोडण्यावर बंदी आहे, म्हणजे धार्मिक बंदी आहे. आणि खास करून बुद्धांनी जेव्हा संबोधी प्राप्त केली यांच्या खाली, पिंपळाच्या झाडाखाली, तेव्हा मग पिंपळ सगळीकडे पसरला ना. त्याची फांदी, त्याची एक फांदी अशोकाची मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यांनी त्या काळी तिथून नेऊन श्रीलंकेमध्ये लावली होती. तो आजही तिथे वृक्ष आहे. किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा नागपूरमध्ये त्या बोधी वृक्षाची फांदी लावली आहे ना. तर हे झाडं प्रचंड प्रमाणामध्ये पसरले. तर हे जे तत्व आहे बुद्ध गांधी या दोघांचे, त्यातलं पहिलं जर काही तत्व मला वाटत असेल ते अहिंसा. अहिंसा म्हणजे फक्त शारीरिक किंवा वाचिक नसते ना. अहिंसा म्हणजे तुम्ही एखादी नदी प्रदूषित करता म्हणजे हिंसा करताय, तुम्ही एखादी प्रजाती संपवता आहेत म्हणजे हिंसा करताय ना, ती हिंसा आहे. हिंसा म्हणजे अतिक्रमण. एखाद्याच्या गोष्टीमध्ये तुम्ही एखादं गायरान संपवताय, तुम्ही हिंसा करताय. त्याच्यामुळे अहिंसेचं तत्व हे पर्यावरणामधलं सगळ्यात महत्त्वाचं तत्व समजता यायला पाहिजे. आणि आता एक शब्द येतो आहे, खूप आमच्या पर्यावरणशास्त्रामध्ये फार त्याच्यावर चिंतन आणि मंथन सुरू आहे. तो म्हणजे इकोसाईड नावाचा शब्द आहे. जसा होमिसाईड असतो ना, म्हणजे माणसाची हत्या करणे, तसा इकोसाईड म्हणजे पर्यावरणाचा नाश करणे. आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर असं म्हणतायत की ती इकोसाईड याला क्राईम घोषित करायला पाहिजे. म्हणजे पर्यावरणाची हत्या जर कोणी करत असेल तर तो गुन्हा समजायला पाहिजे. याच्यावर या कॉपमध्ये सुद्धा मोठी चर्चा झालेली आहे आणि प्रत्येक राष्ट्र आता त्या दिशेनं नियम वगैरे बनवणार आहेत. तर ही जी हिंसा आहे, पर्यावरणाची हिंसा आहे, ही जर आपल्याला रोखायची असेल तर गांधीजींचं पहिलं अहिंसेचं तत्व फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. दुसरा गांधी विचारांमधला पर्यावरणाच्या दृष्टीने जो मुद्दा आहे तो आहे संसाधनांचा अतिउपयोग नाही करायचा. ओव्हर हार्वेस्टिंग ऑफ द रिसोर्सेस ज्याला आपण म्हणतो. काय असते की जैवविविधता संपवण्याचे 5 कारणं दिलेले आहेत. त्याला म्हणतात HIPPO, हिप्पो. H म्हणजे हॅबिटॅट डिस्ट्रक्शन. एखाद्या प्रजातीचा अधिवास नष्ट करून टाका, ती प्रजाती संपून जाते. तुम्हाला वाघ संपवायचा आहे काय? वाघाला संपवायची गरज नाही, जंगल संपवा, वाघ आपोआप संपतो. म्हणजे हॅबिटॅट डिस्ट्रक्शन हे सगळ्यात महत्त्वाचं कारण. आणि आपण आज मोठ्या प्रमाणावर अधिवासांचं एक तर परिवर्तन करतोय किंवा त्याला फ्रॅगमेंटेशन करतोय, तुकडे पाडतोय. तर हे H पहिलं. दुसरं I म्हणजे इन्व्हॅजिव्ह स्पेसिस, म्हणजे परदेशातल्या काही प्रजाती येतात आपल्या देशामध्ये आणि त्या खूप फोपावतात. ती सुद्धा एक मोठं कारण जैवविविधता संपण्याचं असते. तिसरं जे कारण आहे ते P, HIPPO म्हटलं मी, P पॉप्युलेशन, लोकसंख्या वाढली. चौथा P पोल्युशन, प्रदूषणामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात. आणि शेवटचा जो आहे HIPPO, ओव्हर हार्वेस्टिंग ऑफ द रिसोर्सेस, म्हणजे संसाधनांचा अतिउपयोग करणे. गांधीजींची तुम्ही विचार एक गोष्ट आहे, गांधीजीच्या बाबतीत मला 2 गोष्टी वाटतात. एक तर त्यांचा विचार तो तर पॉवरफुल आहे, त्याच्यामध्ये काही, पण त्यांचं स्वतःचं जे जगणं आहे ते जगणं फार महत्त्वाचं आहे. ते ऑब्झर्वेशन करणं फारच इंटरेस्टिंग आहे. कारण ते नुसते बोलायचे नाही ना, त्याप्रमाणे वागायचे ना. त्यांचा तुम्ही पेहरावापासून बघा किंवा त्यांचे संसाधन वापराच्या बद्दल छोट्या छोट्या गोष्टी आहेत. छोटासाही कागद जर असला तर त्याच्यावर लिहून ठेवायचे, ते नष्ट नाही करायचं काहीच. तर हे जे आहे हे तत्व. आणि आज जागतिक स्तरावर सुद्धा हे म्हणतायत की आपल्या वागणुकीमध्ये बदल करणे फार आवश्यक आहे. पर्यावरणाला जर वाचवायचं असेल तर ते मोठ्या मोठ्या गोष्टी होत राहतील, मोठे मोठे प्रकल्प आणि हे सगळं होत राहील, पण आपल्या जीवनामध्ये आपण काय परिवर्तन करू शकतो. तर हे ओव्हर हार्वेस्टिंगच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की समुद्रातले जे संसाधन आहेत, मासे वगैरे, ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर कमी झालेले आहेत की
अचानक आपल्याला एखाद्या दिवस बातमी येऊ शकते की अरबी समुद्रामधले मासे संपले, अशी एवढी विस्फोटक परिस्थिती आहे, एवढी आणीबाणी आहे. हे का होते? कारण की प्रचंड प्रमाणामध्ये दोहन सुरू आहे समुद्राचं किंवा जंगलांचं. तर हे गांधीजीच्या विचारांमधून आपल्याला शिकायला पाहिजे की संसाधनांचा अतिवापर नाही चालणार. तुम्ही किती वापरणार, हाऊ मच वन शुड कन्झ्युम, एखाद्यानं किती खायला पाहिजे, किती संसाधनं वापरायला पाहिजे. आज सगळ्यात जास्त संसाधनं जे आहेत, मग ती ऊर्जेची संसाधनं असू शकतात, तुम्ही ऊर्जा किती वापरता हेही महत्त्वाचं आहे. सगळ्यात जास्त दरडोई ऊर्जा ही अमेरिकेत वापरली जाते. आणि ज्याला आपण फार विकास म्हणतो आणि खूप पुढारलेले देश किंवा लोक म्हणतो, ते सगळ्यात जास्त त्यांचा इम्पॅक्ट पर्यावरणावर असतो. त्याच्यामुळे किती आपण कन्झम्पशन करतो हा महत्त्वाचा. तिसरा जो मला गांधींच्या विचारामध्ये, वागण्यामध्ये आणि पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करताना जो फॅक्टर जाणवतो तो आहे डिसेंट्रलायझेशन, ज्याला आपण म्हणतो विकेंद्रीकरण. केंद्रीय ज्या व्यवस्था असतात त्या फार फ्रजाईल असतात, त्या फार घातक असतात. केंद्रीय काहीही नसायला पाहिजे, सगळं डिसेंट्रलाइज असायला पाहिजे. पर्यावरणामध्ये सुद्धा केंद्रीय काही नाही आहे. असं एकच आहे, कोणीतरी स्पेसीज आली आणि ती म्हणते की नाही नाही मीच महत्त्वाची स्पेसीज आहे, महत्त्वाची जात आहे आणि बाकी सगळ्या दुय्यम आहेत, असं काही होते काय? प्रत्येकाचा, मुंगीचा सुद्धा एक रोल आहे त्या पर्यावरणामध्ये, प्रत्येक गोष्टीचा रोल आहे ना. तर विकेंद्रित स्वरूपातली व्यवस्था गांधीजींना अपेक्षित होती. आणि मग त्याच्यामधूनच ग्राम स्वराजची त्यांची कन्सेप्ट पुढे आली की नाही, फक्त गोष्टींचं विकेंद्रीकरणामध्ये सत्तेचं सुद्धा विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. सत्तासुद्धा छोट्या छोट्या गावांपुरती मर्यादित असायला पाहिजे, गावाने गावातले निर्णय घ्यायला पाहिजे वगैरे. तर हे डिसेंट्रलाइज सिस्टीम जे आहे, विकेंद्रित व्यवस्था आहे, हे गांधीजीकडून खूप शिकण्यासारखं आहे पर्यावरणाच्या बाबतीत. आज जे आपण संसाधनांचा वापर करायची आपली जी पद्धती आहे ती केंद्रीभूत आहे. म्हणजे कोणीतरी एका कारखान्यामध्ये गोष्टी तयार होतात आणि मग त्या वितरित होतात. गांधीजींना काय अपेक्षित होतं? ग्रामस्वराजमध्येही ते म्हणतात किंवा खेड्यांकडे चला असं ते म्हणतात. तर त्यांना अपेक्षित होतं की डिसेंट्रलायझेशन व्हायला पाहिजे आणि पर्यावरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते आहे डिसेंट्रलायझेशन. आणि गांधी विचारांमधला शेवटचा जो मला फार भावलेला आणि मी स्वतः त्याच्यावर थोडंसं कामही केलं आहे असा विषय वाटतो, तो म्हणजे लोकसहभागाने सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. लोकसहभाग हा त्यांचा फार महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न. म्हणजे गांधीजीच्या एवढा भारतीय मनावर पगडा असणारा दुसरा व्यक्ती नाही आहे, कोणीच नाही आहे, ॲब्सोल्युटली नाही. कारण की तेच प्रत्येकाला जवळचे वाटतात ना. आपण किती सहजपणे बुड्ढा वगैरे म्हणून देतो त्यांना, कोणाच्या भावनाही दुखवत नाही, कोणाला काय का म्हणतो आपण एवढ्या जिव्हाळ्यानं? कारण एकदम आपण त्यांना घरातलंच समजतो सगळेजण. गांधीजींना एवढं त्यांचं एक जिव्हाळ्याचं हे तयार होते ना गांधीजीसोबत. तर ते नेहमी काही ना काही कार्यक्रम द्यायचे. तुम्ही त्यांच्याकडे गेले, समजा मला आता देशासाठी काही करायचं आहे, ठीक आहे, सूत कातत बस तू, हेच खूप मोठी गोष्ट आहे सध्या. किंवा ठीक आहे, उद्यापासून तू प्रभात फेरी काढ किंवा उद्यापासून रस्ता झाडायला. हे छोटे छोटे जे गोष्टी आहेत लोकसहभागांना घेऊन. आणि आज लोकसहभागाचं खूप पर्यावरण याच्यामध्ये. आज तुम्ही बघा, जगामध्ये आदिवासी किती टक्के आहेत? पूर्ण जगाची पॉप्युलेशन जर पकडली आपण तर 5% आदिवासी आहे फक्त. आणि हे 5% आदिवासी 80% जंगलांचं संरक्षण करतात, असा अभ्यास आहे. म्हणजे 5% फक्त आदिवासी आहेत आणि 80% जंगलांचं ते संवर्धन करतायत. आता सगळीकडे हा प्रश्न निर्माण होतोय की या आदिवासी समूहांना कशा पद्धतीनं पर्यावरण संरक्षणामध्ये आणायचं, कशा पद्धतीनं लोकसहभागाने गोष्टी व्हायला पाहिजे. आत्ताच मेंढलेखा गावाचा विचार करा, मी तिथे जवळजवळ 3 वर्ष होतो आणि ते राहून होतो गावामध्ये आदिवासींसोबत. त्या दरम्यान मी बघितलं प्रचंड नॉलेज असते, प्रचंड ज्ञान असते. म्हणजे आम्ही 600 प्रजाती ज्या लोकांना माहीत आहे त्यांची यादी बनवली होती आणि प्रत्येकाचे उपयोग काय, मग किंवा मास्यांबद्दल मी जास्त खोलात जाऊन अभ्यास केला होता. तर मास्यांबद्दलचं जे त्यांचं ज्ञान प्रणाली आहे ती एवढी रिच आहे की अगदी समजा एक 60 प्रकारचे मासे त्यांना माहीत असतात, प्रत्येकाचं नाव. आणि प्रत्येक, मग तो नदीच्या कोणत्या याच्यामध्ये राहतो, मग तो काय खातो, तो प्रजनन कसं करतो, मग तो मायग्रेशन कसं करतो नदीच्या, ह्याची पूर्ण ज्ञान प्रणाली ही आदिवासी सिस्टीममध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे सगळे जे आदिवासी आहेत यांना कशा पद्धतीनं लोकसहभागाने आणायचं याच्यामध्ये,
मुख्य प्रवाहामध्ये हा खूप मोठा मुद्दा आहे आणि तो गांधीजीकडून शिकण्यासारखा आहे. त्याच्यामुळे जर निसर्गाचं संवर्धन करायचं असेल तर 2 पातळ्या मला दिसतात. एक तर वैयक्तिक पातळीवर आपल्याला आपल्याच वागणुकीमध्ये बदल करण्याची गरज आहे. आपलंच किती आपण संसाधनं वापरतो याचा विचार करायची गरज आहे. आणि मग दुसरं, निसर्गाचं एका बृहद पातळीवर संवर्धन करायचं असेल तर मग लोकसहभागाने ह्या चळवळी कशा उभ्या राहतील आणि जे निसर्गावर अवलंबून असलेले लोक आहेत, निसर्गाच्या अवलंबनाच्या बाबतीत 3 प्रकारचे लोक आपण आयडेंटिफाय करू शकतो. जास्त जर अभ्यासाच्या दृष्टीने आपण विचार केला, एकाला म्हणतात इकोसिस्टम पीपल, म्हणजे जे असे लोक जे आपल्या जगण्यासाठी निसर्गावर अवलंबून आहेत. निसर्ग संपला तर ते संपतील. दुसरे ज्यांना म्हणतात ऑम्निहोरस, म्हणजे सर्वाहारी, म्हणजे जे निसर्गावर काही अवलंबून नाही आहे पण निसर्गापासून मिळणाऱ्या सगळे संसाधनं वापरतात. शहरातले लोक फॉर एक्झाम्पल, सगळं मिळतं त्यांना व्यवस्थित. आणि तिसरं आहे ज्याला म्हणतात इकोलॉजिकल रिफ्युजीज, म्हणजे विस्थापित लोक, जे पहिल्या प्रकारचे जे सांगितले मी तुम्हाला निसर्गावर अवलंबून असणारे लोक, ह्यांचे संसाधनं जेव्हा आपण हिरावून घेतो तेव्हा त्यांचं रूपांतर हे होत असते इकॉलॉजिकल रिफ्युजीजमध्ये. आज तुम्ही शहरांमध्ये गेले आणि सहज कोणीतरी अभ्यास करायला पाहिजे या विषयावर, कोणीतरी PhD करायला पाहिजे. मी म्हणतो की हे जे रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गरीब लोक जे बसलेले असतात ना, यांचा जर अभ्यास केला, मी थोडंसं लक्ष घातलं आहे पण फार नाही करू शकलो, एक लक्षात येईल की यांच्यामधले खूप सारे लोक हे नैसर्गिक संसाधनांमध्ये बदल झाल्यामुळे किंवा नैसर्गिक संसाधनापासून बेदखल झाल्यामुळे तिथे गेलेले आहेत, शहरामध्ये कुठेतरी, मुंबईमध्ये किंवा याच्यामध्ये. त्याच्यामुळे ह्या लोकांचा विचार केल्याशिवाय आपण गांधीजींच्या स्वप्नातला जो भारत होता, जो सस्टेनेबल होता, तो आपण तयार करू शकणार नाही. त्याच्यामुळे गांधीजीच्या विचारांची आवश्यकता ही आज पूर्ण जगाला आहे, फक्त भारतालाच नाही आहे. कारण जग आता विचार करते ना की 1.5 डिग्रीपर्यंत जर नाही जायचं असेल, आपल्याला वाढ होऊ द्यायची नसेल, 1.5 नंतर 2 डिग्रीपर्यंत तर विनाशच दिसतो आहे. 2 डिग्रीपर्यंत जर वाढलं टेम्परेचर तर मग तर फारच मोठं परिवर्तन होऊन जाणार आहे सगळ्याच गोष्टींचं. ते जर रोखायचं असेल तर मग गांधी विचारांना च्या शिवाय मला तरी दुसरा काही पर्याय दिसत नाही. एवढंच मला या ठिकाणी मांडायचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण आणखी चर्चा करूया. सर, तुमच्या मते आपण पर्यावरणाला वाचवण्यासाठी अजून काय वेगळे करू शकतो, प्रयत्न करू शकतो? 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत मला असं वाटतं की एक तर आहे की हा जो कार्बन आहे तो कमी करायचा आहे आपल्याला, बरोबर आहे ना. तोच मूळ प्रश्न आहे की तो कार्बनमुळे तापमान वाढते, तापमान वाढीमुळे सगळं चक्र बिघडते आहे. तो कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय काय आहे? झाडे लावा. आहे की नाही. पण फक्त झाडे लावणे हा एकच उपाय नाही आहे. खरं म्हणजे कार्बन जे आहे तो सगळ्यात जास्त कार्बन हा कुठे आहे? नाही, म्हणजे झाडं जंगलांमध्ये आहे ना, जंगलांमध्ये आहे आणि महासागरांमध्ये आहे. पण त्याहीपेक्षा सगळ्यात जास्त कार्बन हा मातीमध्ये आहे. त्याला जैविक सेंद्रिय कर्ब म्हणतात. तर मातीचं संवर्धन आणि झाडे लावणे हे 2 प्रयोग तुमच्या पातळीवर जरी तुम्ही केले तरी खूप काही केलं असं आपल्याला म्हणता येईल. अच्छा, त्याच्यापूर्वी एक कसं होतं की सोलर जी सिस्टीम आणि एअर सिस्टीम आणि चा वापर करून आपण कार्बन हे करू शकत नाही. हो ना. मग त्याचं अधिक का नाही हे होते. आणि तुम्ही मागच्या 4-5 वर्षामध्येच बघा, खूप रेट कमी झाले आहेत सोलर पॅनलचे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आणखी खूप रेट कमी होणार आहे. आणि हायड्रो तिन्ही गोष्टी. कारण आपलं म्हणजे भारताचं सबमिशन खूप चांगलं होतं यावेळेस कॉपमध्ये. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडणी केली. 2070 आम्ही 0 इमिशनवर आणणार आहोत भारताला. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. थर्मल जर हळूहळू बंद केलं करावंच लागणार आहे. 2030 पर्यंत बंद होऊन जाईल. कोळसा जाळता येणार नाही. कोळसा बंद होऊन जाईल. जगात असे देश आहेत का की जे थर्मल अजिबात वापरत नाही? आहेत ना. युरोपियन युनियनमध्ये खूप आहेत. बिलकुल नाही वापरत. न्यूक्लिअर
आणि हे कोळसा बंद केलाय. पण त्याच्यामध्ये खूप गंमत आहे की त्यांनी कोळसा वगैरे सगळं बंद केला, पण त्यांनी सगळे फॅक्टरीज काय केले ना, त्या भारतामध्ये चीनमध्ये शिफ्ट करून टाकले. म्हणजे ते प्रदूषण तर कुठेतरी करतायत जगातल्या, स्वतःच्या कंट्रीमध्ये करत नाहीये. सगळ्या युरोपियन कंट्रीजनी आणि आणखी त्यांनी हे केलं आहे. जुन्या ज्या फॅक्टरी होत्या ज्या जास्त प्रदूषण करायचे, आता जो पेपर बनतो ना तो 0 पोल्युशनमध्ये बनवण्याचं तंत्रज्ञान आलं आहे, उपलब्ध आहे. आणि युरोपमध्ये तेच वापरतात. त्यांनी जे जुने कारखाने होते सगळे कागदाचे, ते चीनला आणि भारताला विकून टाकले. आपल्या इथल्या व्यापाऱ्यांनी ते घेऊन टाकले. तुम्ही काय प्रश्न विचारला? हा त्याचं असं झालं की भारत सरकारला एक कायदा करायचा होता, जैवविविधता कायदा 2002 नावाचा तो कायदा आहे. तो पारित झाला त्यावेळी संसदेमध्ये. आणि तो कायदा आपल्याला यासाठी करावा लागला कारण आपण एका आंतरराष्ट्रीय वाटाघाटीचे साईन होतो. म्हणजे आपण त्याच्यावर साईन केली होती. कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणून एक खूप मोठी परिषद झाली होती, जैवविविधता संधी म्हणून. त्याच्यामध्ये असं ठरलं की जैवविविधता खूप कमी होते जगातली, सगळ्या राष्ट्रांनी काहीतरी प्रयत्न करावे. भारतही त्याचं सायनिंग होतं. मग भारताने एक कायदा बनवला, जैवविविधता कायदा. त्या कायद्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. एक गोष्ट अशी आहे की आता प्रत्येक गावाचा PBR बनला पाहिजे. PBR म्हणजे पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर. हे तयार झालं पाहिजे. मग ते कसं असायला पाहिजे, त्याची मेथड कशी असायला पाहिजे, ते कसं बनवतील लोक, गावकरी लोक, ह्यासाठी मग त्यांनी एक बेंगलोरमध्येच मोठं इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणून. त्याच्यामध्ये सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस नावाचं डिपार्टमेंट आहे. तिथे माधव गाडगीळ नावाचे शास्त्रज्ञ होते. तर त्यांना सांगितलं माधव गाडगीळ यांना की तुम्ही अशी एक आम्हाला बनवून द्या संसदेने. मग ते बनवण्यासाठी प्रत्यक्ष गावामध्ये बनवायचं होते. त्याच्यामध्ये मग मध्य प्रदेशातली काही गावं, महाराष्ट्रातली गावं आणि काही उत्तर कन्नडा डिस्ट्रिक्ट आहे कर्नाटकामध्ये, तिथली गावं निवडली. त्याच्यापैकी एक गाव होतं मेंडालेखा. त्याच्यावर ॲज अ प्रोजेक्ट असिस्टंट होतो मी. त्यासाठी माझी निवड झाली होती त्याच्यामध्ये. आणि मग ते काम आम्ही 5 वर्षामध्ये पूर्ण केलं. ती आज पूर्ण उपलब्ध आहे. ते कशा पद्धतीने ते अभ्यास करायचा, मराठीमध्ये उपलब्ध आहे, सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. आर्टिकल 48 काय? इकोसाईडचे कायदा कुठेच लागू नाही आहे सध्या. तो एक विचार आहे. कारण की त्याच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी आहेत की आत्ताचे जे कायदे आहेत तेच बरेचसे निसर्ग आधारित लोकांसाठी जाचक आहेत. अनेक फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कायदे आहेत जे की फारच जाचक आहेत. आता हे नवीन आणून आणखी तुम्ही नेमकं कोणाच्यासाठी करणार आहे? तर मोठ्या मोठ्या कंपन्यांसाठी जर तो कायदा लागू असेल तर ठीक आहे, ते खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करतात. त्यामुळे सध्या तरी हा लागू नये. हा वैचारिक पातळीवर इकोसाईडची कॉन्सेप्ट आहे, पण ते होणार आहे, ते करावंच लागणार आहे. कारण की मग ते 1.5च्या वर जर जायचं नसेल तर अनेक गोष्टींमध्ये परिवर्तन आपल्याला करावं लागणार आहे. सर, जे आफ्रिकेमध्ये पोल्युशन आहे त्यासाठी काही पर्याय आहेत का? 2 भाग आहे सर त्याचे. एक तर ते पंजाबमध्ये हे जाळतात त्याचाही मोठा इफेक्ट आहे ना, पराली. तो खूप त्याचा मोठा इफेक्ट पडतो. आणि दुसरं म्हणजे वाहनांची संख्या प्रचंड आहे. मध्ये मध्ये त्यांनी ऑड इव्हन वगैरे मध्ये सुरू केलं होतं. आता एकच उपाय आहे की जास्तीत जास्त इलेक्ट्रिक व्हेकलकडे लोक वळतील. हळूहळू बॅटऱ्यांचे भाव आणि तंत्रज्ञान चांगलं होत जाईल. आत्ताच तर मोठ्या प्रमाणावर सुरू झालं आहे ना. तर मला वाटतं पुढचे 5 वर्ष फार क्रिटिकल आहे. 5 वर्षामध्ये बरेचसे लोक याच्याकडे वळतील, इलेक्ट्रिक व्हेकलकडे. त्याच्यामुळे मग फरक पडेल. सर, जे आफ्रिकेमध्ये इको ब्रिक्स नावाची एक चळवळ चालू आहे, त्याबद्दल तुमचे मत काय? मला माहीत नाही त्या चळवळीबद्दल. सर, जे प्लास्टिक एक बॉटल राहते, त्या बॉटलमध्ये आपली जे प्लास्टिकचे पन्न्या वगैरे रॅपर, अच्छा हां, ते भरायचं. सर, त्याबद्दल तुम्हाला? छोटे छोटे चळवळी अनेक ठिकाणी करतायत, पण इको ब्रिक्स. पण मुख्य हा आहे की आपल्या वागणुकीमध्ये बदल करणे, की किती आपण प्लास्टिक वापरणार ना. आणि मग ते मग खूप सारं वापरायचं आणि मग एक समाधान द्यायचं. सर, असं न करता आपण कसे कमी करू.
आपण स्वतः बाजारात जाताना पिशवी घेऊन जाणार की नाही, ह्या लेवलचा विचार आपण करायला पाहिजे. ती चळवळ चांगली आहे. येस. एका काळात सामाजिक क्रांती झाली आणि एका काळात आपला भारत स्वतंत्र झाला. लोकांचा विचार केला गेला, पण आजूबाजू असलेलं हा वातावरण जे आहे, ज्याला आपण पर्यावरण म्हणतो, त्याचा विचार केलाच गेला नाही. त्याला आज असं गुलामीत आणलं आहे की आपण बघू शकत नाही. त्याच्यावर अत्याचार जे व्यक्ती मनापासून विचार करू शकतो तेच त्याचा अत्याचार बघू शकतो. की आपण म्हणतो की अनेक लोकांना प्रश्न विचारतो की अनेक शाळा, अनेक रोड मी बघितले का तुम्ही झाडं तर मोठी करता, 20 वर्षापर्यंत त्याला वाढवता, मग 20 वर्षानंतर 30 वर्षानंतर तुम्हाला जेव्हा अडचण वाटते की नाही तर काही विकास करायचा आहे बा मला, तर ते झाडं त्यांनी 20 वर्षानंतर कापून टाकतात. आणि उत्तर असं भेटते त्यांच्याकडून, मला अनेक ठिकाणी असंच उत्तर भेटलं आहे की आम्ही त्याच्या दुप्पट झाडं लावली आहे. मला असं वाटते, अरे बा तुम्ही त्याच्या दुप्पट झाडं लावता, पण ते जीव आहे, त्याचा जीव तुम्ही घेतला आहे आणि तुम्ही गांधीजीचा विरोध केला आहे आणि तुम्ही तिथे हिंसा केली आहे, हे मला वाटते. तुम्हाला काय वाटते? बरोबर आहे, मी सहमत आहे तुझ्या बोलण्याशी. हिंसा आहे ती. आणि जे महाराष्ट्र सरकारनं, मला आठवण पण आता मी वाचलं होतं 1-2 महिन्यापूर्वी की यवतमाळ आणि अनेक ठिकाणी 105 का काहीतरी औद्योगिक कंपन्यांना परमिशन दिली आहे. त्यांनी जाऊन तिथं आपलं कारभार हे करू शकतात. जसं यवतमाळ सारखा एवढा मोठा परिसर आहे, डोंगराळ भाग आहे, जंगल आहे, तर भविष्यात यवतमाळ कसं असणार? भविष्यात यवतमाळ कसं असणार? भविष्यात यवतमाळ चांगलं असणार. 105 कंपन्या, तुम्हाला पटापट नोकऱ्या लागतील. पण असं नाही वाटत का सर, जे आमच्या अगोदरची पिढी होती, स्वातंत्र्य झालं 1948 म्हणजे 48 नंतर, त्याच्यानंतर जी जन्मली पिढी आणि जी आता आहे अस्तित्वात, त्यांनी फक्त आपला जॉब करता विचार केला आणि आमच्या समोरचा विचार काहीच नाही केला. दाबून घ्यायचं. बरोबर आहे, म्हणजे अगदीच बरोबर आहे. कारण आदिवासींची विचारधारा काय म्हणते माहिती आहे की हे जंगल आमचं नाही आहे, हे जंगल येणाऱ्या पिढ्यांचं आहे. असं सगळीकडे, म्हणजे अगदी आफ्रिकेमधले आदिवासी सुद्धा हे मानतात अशा पद्धतीची. हे तर खरंच आपण पुढच्या पिढीचा विचार करत नाही. म्हणजे मी विचार करतो की 2100 मध्ये माझी मुलगी असणार, तिलाही मुलं वगैरे असणार, तर तिचं काय होईल ना. एकूणच टेम्परेचर जर 2 डिग्रीपर्यंत गेलं इन केस, त्याच्यामुळे आम्ही पुढच्या पिढींचे संसाधनं आत्ताच नष्ट करतो आहोत आणि पुढच्या पिढींचा विचार करत नाही. हे फार वाईट आहे. सर तुम्ही ग्रेटा थुंबर बरं थोडं सांगू शकणार का आम्हाला? ग्रेटा थुंबर, फ्रायडे फॉर फ्युचर, चांगली चळवळी आहे. थोडं अधिक सांगा असं. हा, बेसिकली काय आहे ना की ग्रेटाचं आत्ता जे आपण विचार करतोय, ती म्हणते काय आहे, ती म्हणते की तुम्ही आमचे संसाधनं कशाला तुम्ही घेताय ना. म्हणजे ती ज्या वयाची आहे, आमचे संसाधन तुम्ही का वापरताय बेसिकली. हा विचार फार महत्त्वाचा आहे आणि हा बेसिकली आदिवासी कल्चरमधूनच हे तिचा विचार डेव्हलप झालेला आहे. त्याच्यामुळे चांगली चळवळ सुरू आहे. तुम्हाला विचारत होत काहीतरी समोरचे. पर्यावरण आणि शाश्वत विकासाची आवश्यकता, जसं की उदाहरणार्थ मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग, हे बघून आपल्याला भारत खूप विकसित होतो असं वाटतंय. त्यामागे होणारी वृक्षतोड, होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, याचा विचार करणं किती या काळाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? खूपच गरज आहे या काळाची. म्हणजे पर्यावरणाचा विचार करणे खूप मोठी गरज आहे. कारण की जे मी तुम्हाला आता सगळं प्रश्न विचारत, तो विकास म्हणायचा का? शाश्वत विकास म्हणायचा का? नाहीच म्हणायचं ना. GDP मी आधीच सांगितलं की GDP बेस विकास हा नाही आहे, विकास आहे. त्यामुळे तो विकास खरा नाही आहे, तो युरोपियन मॉडेल आहे ते आपल्या समोर दिलेलं. आपण आता पूर्ण युरोपियन झालो आहोत. आपले कपडे बघा, आपले विचार करण्याची पद्धत सुद्धा युरोपियन झाली आहे ना. हां, पूर्णतः. त्याच्यामुळे आता आपण बदलतोय. त्याच्यामुळे शाश्वत विकास, त्याच्यामध्ये काय शाश्वतता आणता येईल हा विचार करायला पाहिजे. म्हणजे असं नाही आहे की मग रस्तेच नाही बनवायचे.
ते बनवावे लागतील. ते गरज आहे ना, त्याला आपण काही रोमॅन्टिसाइज नाही करू शकत गोष्टींना, पण ते बनवताना जास्तीत जास्त शाश्वतता कशी अबाधित राखता येईल हे बघायला पाहिजे. आणि त्याचे आता मॉडेल्स समोर येत आहेत की जास्तीत जास्त इको फ्रेंडली रस्ते कसे बनतील किंवा असंच करायला पाहिजे. कसं असतं की इको फ्रेंडली बनतील कसे, आता तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत, त्यामुळे जे पाणी जे पडतं ते मुळातच हे होऊन जातं. आता जे याचं जे डांबरी रस्त्याच्या पर्याय जो सिमेंट असेल तर ते कसं इको फ्रेंडली, आणि ते हीटही खूप ॲब्सॉर्ब करतं आणि स्टोअर करतं ना. आमचा वाशिम टू अमरावती रस्ता पूर्ण हे काही झाला, सिमेंटचा झाला. हो कारंजा, हा कारंजा मार्गे. आणि हा सुद्धा समृद्धी हायवे सुद्धा, त्यामुळे भीषण प्रश्न आहे. पण हां तेच म्हणजे टेक्नॉलॉजी येणार आहे. मी पर्यावरणाबद्दल निराशावादी नाही बरं. मला असं वाटत असेल किंवा हा खूप सारे प्रश्न सांगितले, मी खूप आशावादी आहे. आणि स्पेसिफिकली तुमची यंग जे लोक आहेत ना, यांच्याकडून खूप आशावादी आहे. मी निराशावादी नाही आहे. ही परिस्थिती माणूस पार करेल. तू नाही जाणार 2 डिग्रीपर्यंत किंवा 1.5 डिग्रीपर्यंत सुद्धा जाणार नाही आहे. कारण की जगभरामध्ये या विषयावर खूप काम सुरू आहे आणि अनेक जण काम करत आहेत. आणि सरकारसुद्धा आता गांभीर्याने विचार करत, कारण की याची कॉस्ट आहे ना. हे पर्यावरण जे बदल होतात याची किंमत आहे ना, सरकारला किंमत द्यावी लागते. एक चक्रीवादळ आलं तर करोडो रुपये वाया जातात ना. त्याच्यामुळे ॲटलिस्ट या किमतीचा विचार करून तरी पावलं उचलले जात आहे की नाही आम्ही कॉस्ट कमी करू. आणि आता ज्यांना आपण हिस्टॉरिकल पोल्युटर्स म्हणतो, की ज्यांनी 200 वर्षापासून प्रदूषण केलेलं आहे, तर आता आपली या वेळेसच्या कॉपमध्ये आपण मांडणी केली भारतातर्फे की आता आम्हाला तुम्ही पैसे द्या आम्ही पर्यावरण दुरुस्ती करण्यासाठी. आणि अमेरिकेला म्हटलं आहे, अमेरिका चायना यांना म्हटलं आहे की पैसे द्या आता, तुम्ही खूप प्रदूषण केलं तुम्ही, आता आम्हाला आमचं निसर्ग चांगलं करण्यासाठी पोल्युटर्स पे प्रिन्सिपल नावाचं एक तत्व आहे. जो पोल्युशन करतो त्यांना पे करायला पाहिजे त्याची किंमत. त्या पद्धतीने त्यांनी पैसे द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे येणारा काळ चांगला असणार असं मला वाटतं. आय डोंट नो का वाटते, पण वाटते मला. नाही वाटतं हे खरं आहे, पण पर्याय अजून समोर येतच नाही आहे. ठीक आहे, सोलर वगैरे आता आला आहे, पर्याय चांगला पर्याय आहे सोलरचा. त्याचा सोलरमध्ये खूप संशोधन जोरात सुरू आहे. म्हणजे जे हो, आणि कॉस्टिंग खूप कमी होते. कॉस्टिंगचा मुद्दा आहे ना, मूळ मुद्दा. आणि दुसरा आहे बॅटरीचं तंत्रज्ञान आहे खूप आता पुढे गेलं आहे, लिथियम आयनपर्यंत. हां, कारण बॅटरी महत्त्वाची आहे ना. तुम्हाला गाडीमध्ये जर गाडी जर इलेक्ट्रिकवर चालवायची आहे तर बॅटरी हे बेसिक आहे. बॅटरी ही महत्त्वाची आहे. तर बॅटरीमध्येही खूप संशोधन सुरू आहे. त्याच्यामुळे ठीक आहे. आपल्या विद्यार्थ्यांनीच FFF चळवळ चालू केली. म्हणजे त्यांनी जरी तो प्रश्न विचारला, पण त्यांनीच सांगावं जरा की तुम्ही म्हणजे FFF म्हणून काय करता आहात गेल्या 2-1 वर्षात काय केलं. फ्रायडे फॉर फ्युचर. फ्रायडे फॉर फ्युचर. अरे काय कॉलेज तुम्ही सांगा ना जरा त्यांना तुम्ही काय करता. फ्रायडे फॉर फ्युचर सांगा बरं. म्हणजे अगदी धरणे सरांनी पाठपुरावा करून ते, पण आता ही मुलांची चळवळ झाली एक दिवस. अच्छा, ये ना काय काय केलं ते पण सांगा जरा. म्हणजे नुसतं फ्रायडे फॉर फ्युचर. निरंजी बसतो मन लावून करतो. तर 2019मध्ये जे UN क्लायमेट ॲक्शन समिट होतं, त्याच्यामध्ये ग्रेटा थुनबर्गचं एक भाषण झालं होतं, ज्याची चर्चा खूप झाली होती. म्हणजे तिने जे प्रश्न मांडले होते जगासमोर, की आपली पृथ्वी हे आगेवर म्हणजे समजा जर तुमचं घर पेटलं तर तुम्ही शांत बसू शकता का. जे पर्यावरणाची स्थिती आहे, वातावरणीय बदल, ग्लोबल वॉर्मिंग, जे तापमान आहे, जागतिक तापमान वाढ, ते सदैव वाढत आहे. समजा जर आपण काही ॲक्शन नाही केलं, आत्ता ही वेळ आहे, जर आपण काही ॲक्शन नाही केलं तर मग असं वेळ येईल की म्हणजे आपल्यापाशी पर्याय नाही राहील, किंवा मग पॉईंट ऑफ नो रिटर्न, तिथून मग आपल्याला वापस नाही येता येईल. जी पूर्वी स्थिती होती ती परत आपण साध्य करू शकू नाही, अशी स्थिती निर्माण होईल. तर ते फ्रायडे फॉर फ्युचर चळवळ जगभरातील विद्यार्थ्यांनी हाती घेतली आणि मोठा प्रतिसाद ग्रेटाला मिळाला.
तर त्याच वर्षी आम्ही चर्चा केली विद्यार्थ्यांनी की आपण काय करू शकतो पर्यावरण या अनुषंगाने. म्हणजे आपली पण एक जबाबदारी बनते की आपला पण प्रदूषणात पर्यावरणीय ऱ्हासात आपला हातभार असतो. आपण जे सेवा वापरतो किंवा ज्या वस्तू वापरतो आणि जे आपण उपभोगातून प्रदूषण जास्त होते. आणि गांधीजी म्हणतात की ही जे पृथ्वी आहे ती आपल्या गरजा पूर्ण करू शकते, आपली हाव नाही, हे गांधीजींनी त्या म्हटलं आहे. तर म्हणजे आपल्या एक रिड्यूस, रियूज आणि रिसायकल हे जे तंत्र आहे ते वापरलं पाहिजे. कारण आपल्या गरजा जशा आपण कमी करू, म्हणजे फक्त गरजाच आपण पूर्ण करू, उपभोग म्हणजे हाव जास्त नाही ठेवली, तर आपण जे पर्यावरणीय बदल आहे किंवा ऱ्हास आहे त्याच्यावर आपण नियंत्रण करू शकू. तर त्यासाठी आम्ही एक मोहीम हाती घेतली आणि सप्टेंबर 2019 पासून फ्रायडे फॉर फ्युचर ही मूव्हमेंट चालू केली. त्या अंतर्गत आम्ही वेगवेगळे उपक्रम राबविले, जसे की धामणगाव रस्ता यवतमाळमधील रस्ता आहे सर. तर तिथील जे झाड आहे ते महामार्ग हायवे बनला होता. तर तिथे आधी खूप मोठी म्हणजे 50-100 वर्षांची अशी मोठी झाडं होती. तर ते हायवे बनवण्यासाठी ती कापली गेली आणि त्याच्या बदल्यात एक छोटी समजा जे आपल्या भागातील झाडं नसतात किंवा जे निंब, चिंच यासारखी मोठी झाडं आधी होती, पण नंतर मग करंजी वगैरे अशी साधी झाडं लावली. आणि त्याची पण निगा म्हणजे जे ठेकेदार आहेत किंवा बांधकाम विभाग आहे त्यांनी ठेवली नव्हती. तर त्याची आम्ही म्हणजे आळ्यामध्ये प्लास्टिक वगैरे खूप जमा होत होतं, काही झाडं मरण पावली. तर त्याचा एक सर्वे केला सर आम्ही. इथून ते सारा स्पिनटेक्समध्ये जे महामार्ग आहे त्याची झाडांची मोजणी केली आणि त्याच्यातून किती झाडं मृत पावले, किती जिवंत आहे याची एक आकडेवारी आम्ही गोळा केली आणि ते सोबतच त्या झाडांची साफसफाई केली. आणि तो आमचा सर्वेचा रिपोर्ट घेऊन आम्ही एक तक्रार किंवा एक निवेदनसुद्धा दिलं सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये की जे झाडं मरण पावली आहेत त्यांच्या जागी नवीन झाडं लावण्यात यावी. आणि जे संरक्षण लावलं होतं त्या झाडांना, आता ती झाडं मोठी झाली होती म्हणजे 2-2.5 वर्षानंतर, पण ते जे संरक्षण पाईप्स वगैरे लावले होते तर ते काढण्याची गरज होती, त्याच्याबद्दल निवेदन दिलं. अजून आम्ही प्लास्टिक किंवा जे पाणी टंचाई, वायू प्रदूषण अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर यवतमाळच्या विविध ठिकाणी पथनाट्य सादर केले. आणखी अनेक उपक्रम म्हणजे फटाके मुक्त दिवाळी यासारखे. अजून वाघाडी नावाची नदी आहे, रेमंड कंपनी आहे यवतमाळमध्ये, तर त्याचं खूप सारं दूषित पाणी किंवा शहराचं जे सांडपाणी आहे ते त्या नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे. तर आणि प्रयासवन हे नंतरचं म्हणजे आता येईल सर. तर त्या वाघाडी नदीचं जे प्रदूषण आम्ही शुद्धीकरणाचं काम केलं आम्ही 2 फेब्रुवारीमध्ये 2020 तर तिथे गेलो आणि ते नदीपात्र स्वच्छ केलं. त्याचसोबत जनजागृतीसाठी आम्ही काही कामं केली. आणि जे गणेश उत्सवाच्या वेळेस मूर्ती विसर्जन नदी पात्रात केल्या जाते, तर प्रयासवन एक संस्था आहे यवतमाळची, तर तिथे आम्ही कृत्रिम पाण्याची टाक्याची सोय केली होती आणि त्यासाठी त्यांनी प्रयास संस्थेने मदत केली. तर ते एक नैसर्गिक फार छान त्यांनी डेव्हलप केलं आहे. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अवश्य बघावं, कारण ते एक यवतमाळचं एक छान बघण्यासारखं स्थळ निर्माण होत आहे तिथे. त्याच्यानंतर अजून खूप सारे उपक्रम आम्ही राबवत आहोत. सध्या लॉकडाऊनच्या काळात काही म्हणजे विद्यार्थी घरी होते, तर त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या पातळीवर बरीच कामे केली. पुढील रमेश काही जोडायचं असेल. कृष्णानं सगळं माहिती तुमच्यासमोर मांडलीच फ्रायडे फॉर फ्युचरबद्दल. एक ॲक्टिव्ह होती, त्यामध्ये एक पण होती का मोठा मुद्दा आहे प्लास्टिक. तर प्लास्टिकपासून आपण कसं बचाव करू शकतो. तर आम्ही म्हणजे मुलं असतो, युवक आहे सर, तर कृत्या करायची आम्हाला सवय असते का काही ना काही करू बा आपण. तर म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार केला की आपण प्लास्टिकपासून काय करतो. तर 26 जानेवारी होती जवळच आणि फ्रायडे फॉर फ्युचर त्याच्या अगोदरच्या दिवशी होतं. तर मुलांनी विचार केला का बा आपण प्लास्टिक गोळा करू आणि प्लास्टिक आणू. ज्याला जे म्हणजे कोणाला रेल्वे बनवतात त्या प्लास्टिकपासून, कोणाला हाऊस तयार करता येते, झोपडपट्ट्यात. आम्ही 2 भारत तयार केले ते. एक म्हणजे आजपासून 20-30 वर्षापूर्वीला भारत तयार केला जिथं शेती वगैरे जंगल असं आम्ही दाखवलं होतं थोडं. आणि दुसरं भारत तयार केलं तर आम्ही जे आजचं आहे सिमेंट करण्याचं, इलेक्ट्रॉनिक वाढायला. मुलांनी स्वतःहून, आम्ही जास्त खर्च नाही लावला, जे आणलं होतं उचलून आणि जे आपलं नैसर्गिक संपन्न माती होती इथं
माती आम्ही, या सगळ्या गोष्टीपासून तेच तयार करून मुलांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. आणि ते एक आम्ही ॲक्टिव्हिटी केली ती. मला वाटते याच्या अगोदर ते सत्रामध्ये सरांनी सांगितलं की निवेदन, गांधीजींच्या अगोदर लोक निवेदन देत होती, निवेदन करत होती, तरी पण काही होत नव्हतं. पण गांधीजींनी कृती केली. मला असं वाटते कृती केल्यामुळेच बदल होऊ शकतो, म्हणून आम्ही कृत्या जास्त करायचा प्रयत्न करतो. आम्ही 5 निवेदन दिले असेल, पण मला वाटते की 5 निवेदनांमध्ये काही फरक नाही. मी रिॲक्शन बघितलं समोरचे त्या अधिकाऱ्याचे, ते फक्त फोटो काढून घ्यायचे, हॅलो हॅलो ठीक आहे असं त्यांचं व्हायचं सहज. आणि अनेक विद्यार्थी आता आम्ही समाजकार्याचे विद्यार्थी आहे, मुलांचे जेव्हा रिॲक्शन मी बघायचो, आम्ही चौकामध्ये बसायचो, संविधान चौक आहे, महात्मा फुलेचा पुतळा आहे, इथं आम्ही दर शुक्रवारी लॉकडाऊनच्या अगोदर, लॉकडाऊनच्या मध्ये पण आम्ही काही मुलांनी केला, आम्ही तिथं बसायचो, नारे लावणं, लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करणं. पण जेव्हा मुलांना माहीत करायचं का तुम्ही आम्हाला विचारायचे तुम्ही कोणत्या कॉलेजचे आहे, समाजकार्य कॉलेजचे. अनेक युवकांचे लोकांचे अरे यांचं हेच काम आहे समाजकार्य करायचं, हे असेच करतात. पण असे विचार आम्ही बघितले, पण त्यांना हे जाणीव नाही आहे की आपले भविष्य खतऱ्यात आहे. कुठं ना कुठं युवक मोबाईलमध्ये गुंतून आहे, आम्ही पण गुंतून आहोत. पण आम्हाला कुठं ना कुठं समाजकार्याशी जोडत असताना आम्ही हे विचार करत असतो की आपण बदलायला पाहिजे ना आता आपल्याला. म्हणून आम्ही म्हणजे आता फ्रायडे फॉर फ्युचरमध्ये आमचे 3 क्लासचे पोरं असतात, आणि जेवढे पोरं असतात सो इच्छेने आम्ही बोलवतो, आम्ही कोणाला जबरदस्ती नाही करत. आणि हे सर्व मुलं आम्हाला साथ देतात. जसं आता सौरभनं सांगितलं इकोब्रिक, तर हे कृती करायचे होतं की इकोब्रिकपासून आपण आता आम्ही फेसबुकमध्ये फ्रायडे फॉर फ्युचरचे ग्रुप आहे त्यांचे, तर त्याच्यामध्ये ते ॲक्टिव्हिटी करतात. तर आम्ही थोडा विचार केला का आपण पण इकोब्रिकचं काही करू शकतो का. तर आम्ही ते बसायचं बाग असते ते तयार करायचा विचार करत होतो. तर त्या मार्गाने आम्ही थोडं काम सुरू करत आहोत, केलं आहे. म्हणजे ह्या कृतीतून नको फायदा ना, पण मुलं तर जागृत होणार असं आम्हाला वाटते, बाकी नको काही. जर मुलांना स्वतःचं वाटलं की बा आम्हाला नाही, पुढचं जीवन आपलं आहे, हे तर जाणार आहे, 70 वर्ष आपण जगणारो, 70 भेटते का नाही का, 40 भेटन ग्रेटाच्या मानानं. ते म्हणे का 40 भेटते म्हणे, मामुलीला किती का 7 वर्ष भिडन का 10 वर्ष, असं तिचं म्हणणं होतं. ती अख्खी रडली, कारण की ती भावनिक, अनेक लोक तिला मेंटल म्हणतात. मला हे आवडत नाही तिला, कारण की तिनं विचार केला, अरे 16 वर्षाची मुलगी, आपण 25-30 वर्षातून विचार करून येऊ शकतो, ती 16 वर्षाची मुलगी. अनेक युवक तिला मेंटल म्हणतात की हे मेंटल आहे म्हणतात, पण मेंटल लोकच काही बदलू शकतात, हे विचार आपण करायला पाहिजे. तिला जेव्हा नोबेल पारितोषिक दिला, तर नोबेल पारितोषिक देण्याचं मागचं कारण पण आपण समजून घ्यायला पाहिजे की तिचे विचार, कारण की तिचा एक शब्द अरे अख्खं जग पेटून गेलं होतं त्या आमच्या 2019-18 असे युवक रस्त्यावर आलते त्या एका मुलीमुळं. तिनं ते विचार कुठून घेतले असेल, तिनं कुठं ना कुठं गांधी बघितले असेल, गांधी ऐकले असेल. तर म्हणून आपण गांधी पण सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. आणि गांधीजीला जर मानत असेल तर फक्त भाषण नका देऊ. आता पर्यावरणाला स्वातंत्र्याची गरज आहे, ते करा तुम्ही. आपलं स्वातंत्र्य झालं, आपण म्हणजे आपण 100-200 वर्ष झाले आपल्या स्वातंत्र्यासाठीच लढत आहे. आता इतक्या स्वातंत्र्यासाठी लढा पुढची पिढी, हे माझं अपेक्षा आहे. म्हणजे आमच्या सर्वांची अपेक्षा हेच आहे. मला वाटते की आता जी पिढी आहे, आमचे सर आहे, आमचे आजी आजोबा आहे, त्यांना पण हे वाटायला पाहिजे की ह्या पिढीनं आता पर्यावरणासाठी लढायला पाहिजे. आम्ही लय रास करून घेतला, त्यांनी तयार करायला पाहिजे. प्रत्येकाच्या आईबापांना सांगायला पाहिजे की नाही तू लढ. जर तुमचे आईबाप नाही म्हणत त्यांना समजून सांगा का काय नुकसान होणार आहे बा आमचं. तुम्ही आमचा विचार करताना आम्ही आमच्या मुलाबाळांचा विचार करणार आहे. धन्यवाद. आम्ही फ्रायडे फॉर फ्युचर अंतर्गत इथे जे संस्थेची एक जागा आहे तिथे नेचर पार्क बनवत आहोत, फ्रायडे फॉर फ्युचर नेचर पार्क. त्याच्यामध्ये वेगवेगळी झाडं लावलेली आहे, पिंपळासारखी अशी. आणि इथे एक मियावाकी प्रकल्प आहे याच्या पाठीमागच्या बाजूला. तर तिथे अशी फळझाडं आहे किंवा अशी झाडं आहे जी पक्ष्यांना आकर्षित करतील. आणि मियावाकी हे एक जापनीज शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी ते तंत्र निर्माण केलं आहे की झाडं एकमेकांशी स्पर्धा करून कशा रीतीने एकदम त्यांची झपाट्याने वाढ होईल. आणि ती झाडं एकदम म्हणजे नवीन मुलांना, शिबिरार्थींना माहीत नसेल की मियावाकीमध्ये झाडं एकदम जवळजवळ लावण्यात येतात. आपल्याला वाटते की हे काय पळाटी लावल्यासारखं एवढ्या जवळजवळ का झाडं लावली आहेत, पण ते एक मियावाकी तंत्र आहे आणि ते फार छान आहे. आम्ही जानेवारी म्हणजे जुलैमध्ये यावर्षीच्या पावसाळ्यात लावली होती झाडं.
तर जे सुरुवातीला झाडं लावलेले आहेत ती फार छान वाढली आहे. म्हणजे आता त्यांना किती दिवसापासून पाणी नाही, पण ते झाडं एकदम टवटवीत दिसतात. आणि 1 वर्ष समजा या उन्हाळ्यात त्यांना चांगल्या प्रकारे जगवलं, पाणी 1 वर्ष काळजी केली की मग ते आपोआप झाडं स्वतःच वाढतात. एकमेकांची मदत घेऊन त्यांची वाढ चांगल्या रीतीने होते. तर तुम्ही पाहू शकता नंतर तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा. ठीक आहे, धन्यवाद. कृष्णकांत असेल किंवा रमेश असेल, तर आता जी महाविद्यालयाची फायनलला असणारी बॅच आहे, आज फील्डवर्कचा दिवस आहे, शनिवार. ती बॅच इथे नाही आहे आणि शिबिरातही ती नाही, कारण फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना आपण शिबिरामध्ये सहभागी करून घेतलं आहे. तर हे दोघं फायनलचे आहेत. फायनलचे 3-4 लोक इथे आहेत आता. तर या पोरांनी 12 सप्टेंबर 2019ला सुरू केली ही चळवळ. ग्रेटाच्या त्या सगळ्या त्या पहिल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एकत्र येऊन आणि खूप चांगल्या पद्धतीने दर शुक्रवारी 2 तास दिले त्यांनी. दर शुक्रवारी 4 ते 6 प्रत्येक शुक्रवारी त्यांनी पुढे लॉकडाऊन सुरू होईपर्यंत, म्हणजे मार्च 22पर्यंत. त्यानंतर कडक लॉकडाऊन संपल्यानंतरही पुन्हा कॉलेज बंद असलं तरी ही पोरं यवतमाळमध्ये वेगवेगळ्या निमित्तानं राहायची. इथल्या पोरांना सोबत घेऊन मग दर शुक्रवारी 4 असेल, 2 असेल, एकटा असेल तरीसुद्धा ती पोरं बसायची, कोणीतरी फलक हाती घेऊन. अशा पद्धतीने त्यांनी ती चालवली. आजही ते ती चळवळ चालवत आहे. एखादी चळवळ यवतमाळसारख्या शहरामध्ये ज्याला एक ग्रामीण तोंडवळा आहे आणि अतिशय सामान्य कुटुंबातून आलेली मुलं आहेत की ज्यांच्या पहिली पिढी आता कुठेतरी ग्रॅज्युएट होते, तर त्या पोरांनी अशा प्रकारची चळवळ चालवणं हा सुद्धा फार महत्त्वाचा भाग आहे. महत्त्वाचं आहे. म्हणून त्या मुलाचं एक कौतुकही आहे आणि म्हणून त्यांना वाटलं की तुमच्या समोर हे सांगितलं फार महत्त्वाचं काम आणि छान सांगितलं तुम्ही दोघांनी. सर मी थोडं काही बोलू का? नाही, इथूनच बसूनच आपण थोडंसं चर्चेसारखंच बोलू. हे भाषणासारखं होतं. डगवार सरांचं आवाज हो. डगवार सरांचा जो प्रश्न होता की ही म्हणजे हे का होत का नाही, तर त्याचं उत्तर हे एक आहे की तुझं कळते परिणा वळते. तुला कळते सगळं पण तुला वळत नाही, म्हणजे कृतीत येत नाही. कृतीत का येत नाही तर ते जीवावर येते. का जीवावर येते? तुम्हाला दुसऱ्या गोष्टीचं महत्व जास्त समजावल्या जाते. तुम्ही जर एखादी पर्यावरणीय चळवळ जर करायला गेलं तर तुमचे शेजारी, घरचे, बाजूचे त्याला प्रोत्साहन फार कमी देतात. पण तुम्ही एखादी आर्थिक गोष्ट सांगितली किंवा तुम्ही एखादी चमकोगिरीची गोष्ट सांगितली, और काय पोरगा आहे म्हणते, काही डान्स करते म्हणते. अरे पण त्याच्या डान्सनं सत्यानाश किती होता हे पाहिलं का तू कधी? ज्यानं 4 झाडं लावले त्याचं कधीच कौतुक होत नाही. पण अशा गोष्टी केल्यामुळं हे नुकसान होते. दुसरी एक गोष्ट अशी आहे की जो काही क्रायसिस असतो, जे काही संकट जगासमोर येते, त्याला टेक्नॉलॉजी ही उत्तर देत असते. म्हणून आता एक नवीन टेक्नॉलॉजी इज द आन्सर ही एक गोष्ट आता डेव्हलप होत आहे. तर डॉक्टर निलेश हेडा यांच्या जवळ एवढं ज्ञान आहे की ते किती सांगून किती नाही असं होते. त्यांना सुद्धा हे सगळं माहीत आहे की टेक्नॉलॉजी जशी जशी डेव्हलप होईल तसं तसं हे सगळं येईल. परंतु जे लोक म्हणजे जगाच्या कल्याणाचा किंवा जगाला काय दिलं पाहिजे किंवा काय नुकसान होत आहे याचा विचार करणारे लोक जगातल्या बदमाश लोकांचा काहीच विचार करत नाही. त्यांना वाटते की आपल्यासारखे सगळे सज्जन आहे. आता हे विकास न होण्याचं जे डगवार सरांनी विचारलं त्याचं कारण मी सांगतो. त्याचं कारण आहे राजकारण आणि जगात असणारे प्रॉफिटियर्स, म्हणजे जे नफाखोर लोक आहेत, जे लोक
हे पर्यावरण तुमचं घर चांगलं राहिलं पाहिजे या आपले सोबती वगैरे याच्यावर त्यांचा विश्वास नाही आहे. त्यांचा विश्वास GDP, जे डॉक्टरनी सांगितलं की इन टर्म्स ऑफ मनी, पैशाचा आणि उत्पादक वस्तू जे आहे आणि उपभोग आहे याचा विचार करणारे जे लोक आहे त्याच्यामुळे हे सगळं घडतं आहे. सोलर टेक्नॉलॉजी डेव्हलप न व्हायला तेच कारण आहे. कारण राजकीय ग्रुप हे इतके बदमाश असतात की जी चांगली टेक्नॉलॉजी येत असेल तिला ते कशासाठी दाबतात की ज्या पहिल्या व्यवस्था असतात त्या व्यवस्थेमध्ये यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. आता उदाहरण सांगतो तुम्हाला, डॉक्टर विजय भटकरनी सांगितलेलं उदाहरण आहे. ज्या वेळेस कॉम्प्युटर करायचा होता, सुपर कॉम्प्युटर करत असताना या IAS लॉबीनं इतके विघ्न आणले की शेवटी राजीव गांधींना त्यांना विनंती करायला लागली. हे त्यांचे शब्द आहे, कोणाचे? भटकरचे. प्लीज लेट मी डू धिस, म्हणजे कृपा करून मला एवढं करू द्या. म्हणजे भारताचा पंतप्रधान सुद्धा एवढा अगतिक होऊ शकतो. एवढे बदमाश लोक या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि पॉलिटिकल सिस्टीम मध्ये असतात. आणि माझी तुम्हाला आता अशी एक विनंती आणि सूचना आहे की हे राजकीय आणि प्रशासनातलं प्रदूषण हे सुद्धा तुम्हाला दूर करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही कडक स्टँड घेतला पाहिजे. समजलं की नाही? तर हे जे प्रदूषण आहे हे दूर करायची वेळ आहे. तर आता ही बाकीच्या गोष्टी का होत नाही, तर पेट्रोलियम लॉबी जी आहे, पेट्रोलियम इम्पोर्ट मध्ये हजारो कोटीचं कमिशन खाल्ल्या जाते. आणि ही सगळी जी IAS ची लॉबी असते, हे जे सगळे आपण टॉपचे ऑफिसर म्हणतो ना, यातले 80% ऑफिसर्स, हे आता इथं कोणी ऑफिसर असेल तर त्यांनी त्याची नोंद घ्यावी, किंवा हे करप्ट आणि बदमाश ऑफिसर आहे. कारण पैनगंगेचं आंदोलन चालवत असताना आम्ही सगळं पाहिलं, जिल्ह्यापासून तर दिल्लीपर्यंत, अगदी साध्या बाबूपासून तर सचिवापर्यंत 80% लोक करप्ट आहे, फक्त 20% लोक प्रामाणिक आहे. आणि या 20% प्रामाणिक लोकांमुळेच या काही सिस्टीम जिवंत आहे. आणि जे काही चांगलं होते, जेव्हा तुम्ही त्या चांगल्या माणसापर्यंत पोहोचता तेव्हा ते चांगलं होते. आणि आमच्या पैनगंगेच्या आंदोलनाचं सुदैव असं होतं की आम्हाला जे 20% लोक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, गव्हर्नमेंट मध्ये होते, ते लोक आम्हाला सापडत गेले. त्याच्यामुळे हे आंदोलन यशस्वी झालं. धन्यवाद. आणि एक विशेष, पत्रकाराला खूप मोठा रोल आहे आमचा. नाही, हे म्हणजे मेन्शन करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही जर यवतमाळ जिल्ह्यातल्या पत्रकारानं जर आम्हाला साथ दिली नसती, सत्याची बाजू उचलून धरली नसती, तर आम्ही सर्वाईव्ह होत नव्हतो. आमचं भलेही बरोबर होतं, आमचं सत्य होतं, पण आम्हाला प्राण कोणी घातला असेल आमच्या ऍक्टिव्हिटीमध्ये तो पत्रकारांनी घातलाय. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद हेडा सर. आमच्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं की या जगामध्ये पर्यावरणीय आणीबाणी कशी आहे आणि तिला कशी दूर केली जाऊ शकते, आणि त्याबद्दल गांधींचे काय विचार आहेत आणि ते कशी इम्प्लिमेंट झाले पाहिजे याबद्दल आपण सुंदर मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. या ठिकाणी ॲडव्होकेट येरावर सर आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी वेळ देऊन उपस्थिती दर्शवली आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि हे सत्र या ठिकाणी संपलं असं आम्ही जाहीर करतो.